हे जिंदगीमध्ये एक्झाम नावाची गोष्ट सारखी येत जात राहणार आहे, पण पोटा पाण्याचा विचार आधी करायचा असतो म्हणून आधी नाश्ता बनवून घेतला आणि नाश्ता करता करता ना वायवाचं वाचायला घेतलं, कारण की माझा अभ्यास बिलकुल झालेला नव्हता. आणि सगळं उरकून आम्ही पोहोचलो कॉलेजमध्ये. कॉलेजचा कॅम्पस पूर्ण रिकामा होता आणि तो पाहून आम्हा दोघींना असं वाटलं की आम्ही दोघीच जणी सगळ्यात आधी आलेलो आहे कॉलेजमध्ये. पण जेव्हा आम्ही आमच्या डिपार्टमेंटला गेलो, त्यानंतर आम्ही आमच्या क्लासमध्ये पोहोचलो, तेव्हा आम्हाला कळालं की आम्ही दोघी जणी सगळ्यात उशीर आहे. या मॅडमची असाइनमेंट लिहायची राहिली होती, सो हिचं कम्प्लिशन चालू होतं आणि जोपर्यंत हिचं कम्प्लिशन चालतंय ना तोपर्यंत मॅमने वायवासाठी लाईन करायला लावली होती आणि त्यात ना मुलांनी आधी पुढाकार घेतला होता. पण आमच्या पोरांच्या अंगात एवढे किडे आहेत ना, ते पुढे जाऊन पण कधी शांत बसते नाही, म्हणून इथे यांची ना गोळाफेक चालू झाली होती आणि तीच गोळाफेक थोड्या वेळाने आमच्यावरती पण झाली. आता ते सगळं झालं, इथं विमानांची उड्डाण करणं चालू होतं. त्यानंतर आमच्या मॅडमचा पण खेळ चालू झाला, कारण हे फक्त वयाने मोठे झाले, त्यांच्या अंगातला बालिशपणा काही आणखीही कमी झालेला नाहीये. त्यानंतर यांना खाऊशी वाटली होती मॅगी, म्हणून मॅगीची रेसिपी पाहूनच मन भरून घेतलं. आता रेसिपी पाहून मन भरल्यावरती आम्ही गेलो मिशोवरती, कारण की ह्या मॅडमला घ्यायचे होते इयरिंग्स, त्याही दिवाळीसाठी. आमचा नंबर काय येत नाहीये हे पाहायला गेल्यावरती कळालं की इथं भाजी मंडई सारखी गर्दी केली सगळ्यांनी मॅमच्या अवतीभोवती. भाई 2 पेपर झाले. आत्ता आहे ना फायनल सायरलिस्टचा झाला, त्याला 15 इथं तिकडे आर्यमचं झालं 16 इथं. 2 विषयात काठोर पास पण पास भाऊ काठावरती पास झालाय, पण त्याला एवढं घमंड आहे ना की जसं काय किती मार्क्स घेऊन पास झालाय किती नाही. आजकाल सगळेजण आपापला रंग दाखवायला लागलेत. म्हणले होते ड्रॅगन फ्रूटने का माग राहायचं, म्हणून त्याने पण शेवटी त्याचा रंग दाखवलाच. आता मोबाईल तर पाहायचाय, पण हात पण दुखला नाही पाहिजे, म्हणून अशी काहीतरी नवीन टेक्निक होती आज मोबाईल पाहण्याची. आता संध्याकाळच्या वेळेला ना कुणातरी माझा मूड भयंकर ऑफ झाला होता, म्हणून मी माझं फेवरेट काम करायला घेतलं, ते म्हणजे पेंटिंग. आणि ते करता करता मी माझ्या हाताला पूर्णपणे पॅलेट बनवून टाकलं होतं. पेंटिंग करायला तर मज्जा खूप येते, पण त्यानंतरचा हा राडा साफ करायला ना अगदी जीवावरती येतो.